दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय करू, आपल्या मशीनचं जिवंत पाणी थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो. ते पाणी आपण याच्यामध्ये आपल्याला डेमो होईपर्यंत त्याच्यामध्ये काय बदल होतो ते सुद्धा आपण चेक करू शकतो. डेमोसाठी मी त्या मशीनचं जिवंत पाणी आणलेलं आहे. इकडे आपलं आरोचं पाणी किंवा बिस्लरीचं पाणी आपल्या घरातलं आरो, हे सुद्धा आरोचंच पाणी आहे. बिस्लरी आरोच आहे, दुसरं पॅकेज केलेलं आहे 6-6 महिने आपण ते इकडे डेमोसाठी मी आणलेलं आहे स्प्राईट. स्प्राईट जर चांगलं असेल तर जगातले सगळेच कोल्ड्रिंक चांगले समजेल. कोकोकोला असेल, मिरिंडा असेल, पेप्सी असेल किंवा ते आपण ते जाहिरातीमध्ये फक्त हेलिकॉप्टरमधून उडी खातो आहे की नाही. तर याची सुद्धा क्वालिटी आपण चेक करणार आहे. मी स्प्राईटच आणले कारण ते पाण्यासारखं दिसतं. त्याच्यामध्ये आपण ज्याही क्वालिटी चेक करणार आहे ते सगळ्या दिसणार आहे. याला थोडंसं एक बाजूला म्हणून दिसेल या साईड तो हां बाजूला लक्षात येईल आपलं ते लगेच सांगायची गरज नाही. आता आपल्याकडे जसं आरोचं पाणी पितात ना घराघरामध्ये, तसं जपानमध्ये 50 वर्षापासून वॉटर आयोनायझरचं पाणी पितात. जपान टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जगात नंबर 1ला आहे असं आपण म्हणतो. तर ती जगात म्हणे की जपानचे लोक आणि देव यांच्या प्रामाणिकतेवर शंका घेऊ नये. तिकडे जपानमध्ये आता 49 वर्ष कंपनीला झालेली आहे. तिकडे आपलं जसं आरो आहे तिकडे तसं त्याला वॉटर आयोनायझर म्हणतात. त्या मशीनला आरो किंवा ॲक्वागार्ड म्हणत नाही याला, त्याला वॉटर आयोनायझर म्हणतात. आपल्याकडे आरोमध्ये कॅन्डल लागलेले असतात, त्याच्यामधून पाणी पास होतं. आपण हे कॅन्डल बदलत राहतो, कार्बन फिल्टर, आमका फिल्टर, धमका फिल्टर. तसं लोकांची झंझट ठेवलेली नाही. इकडे फक्त ते प्लॅटिनमच्या प्लेट लावले आहेत. त्यांनी 4 प्लेट, 7 प्लेट, 8 प्लेट आणि 12 प्लेट असे मॉडेल आहे आता कंपनीचे. त्याला छोटीशी इलेक्ट्रिसिटी दिली जाते आणि पाण्याला ते इलेक्ट्रोलायसिस करतात. ते पाणी वजा आणि प्लस करंट असतो. एक करंट वजा करंटचं पाणी एक बाजूला काढलं जातं आणि पॉझिटिव्ह करंटचं पाणी दुसऱ्या बाजूला, जे आपल्याला आजारी करतं. तर इकडे त्या पाणी या मशीनमधनं जे येतं त्याला केंगन वॉटर म्हणतात. त्याचा केंगन वॉटर हा जापनीज वर्ड आहे, जपानचा शब्द आहे. त्याला इंग्रजीमध्ये त्याचा अर्थ होतो की रिटर्न टू ओरिजिन, म्हणजे मूळ तत्वाकडे जायचंय. भगवंताने आपल्याला ज्या वातावरणात जन्माला घातलंय ना त्या वातावरणाकडे आपल्याला स्वतःकडे जायचं. जसे आपले जुने लोक पाणी पितो, ते वात झरण्याचं पाणी प्यायचे, नदीचं पाणी प्यायचे, जिवंत पाणी प्यायचे. त्या लोकांना बीपी, थायरॉइड, कॅन्सर, शुगर काहीच नव्हतं. दुर्दैवानं आपल्या पिढीमध्ये काय झालंय, आपल्याला ते आता जिवंत पाणी मिळतच नाही कुठं. सगळं आपण आता साठलेलं पाणी पितोय. 2-3 पिढ्या जर मागे आपण गेलो ना तर आपली आजी किंवा आजीची आणखी सासू जी होती ती काय करायची, रात्री भरलेला हांडा सुद्धा सकाळी ओतून द्यायची आणि ताजं पाणी आणायला परत झरण्यावर त्या नदीवर तिकडे ती जायची. पण आपलं तर आता किती दिवस साठलेलं पाणी आपण पितोय. आपल्याला रात्रीचा दिवसाचा हांडा काही राहिलाच नाही. आपलं तिकडे धरणाचं पाणी 2-2 वर्ष डेड वॉटर आपण पितोय. जर रात्रभर साठलेला हांडा सुद्धा आयुर्वेद सांगतं किंवा सायन्स सांगतं की रात्रभर साठलेलं पाणी सुद्धा मारायला सुरुवात होते. कारण पाणी कुठेही साठलं की त्याचा H2O जो असतो तो एकमेकाला चिटकतो आणि त्याचा गुच्छा बनत चालतो त्या पाण्याचा. आणि ते पाणी एकदा जेवढे दिवस साठत चालते तितके दिवस ते मरत चालणार. या लोकांनी काय केलं, ते मेलेल्या पाण्याला जिवंत करण्यासाठी या मशीन थोडक्यात त्यांनी शोध लावला आहे. आता याची हिस्ट्री अशी आहे, 50 वर्षापूर्वी मशीन का बनवावं लागलं. अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकले दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि अणुबॉम्ब टाकल्यानंतर तिथं हिरोशिमा नागासाकी शहरं बेचिराग झाली. पूर्ण तिकडं ते शहरं तर बेचिराग झाली. पण त्याची किरणं जिथपर्यंत गेली रेडिएशन तिथपर्यंत सगळीकडे कॅन्सर उद्भवला जपानमध्ये. आणि मग तिकडं तर जन्माला येणारं मुलं सुद्धा कॅन्सर घेऊन जन्माला यायला लागलं. ही हिस्ट्री जर आपण जपानची पाहिली ना, जपान त्यामुळंच म्हणतात की जपान हा देश राखेतून उभा राहिलेला देश आहे. आजही टेक्नॉलॉजी बाबतीत जगात 1 नंबर येते. त्यांचं सोनीचे TV असतील, पॅनासोनिकचे प्रोडक्ट असतील, कुबोटा ट्रॅक्टर आहे, तर ते टॉयोटाच्या गाड्या आहे. ते एक प्रोडक्ट असं काढतात 30-35 वर्ष देशाच्या बाहेर काढत नाही. हे प्रोडक्टसुद्धा त्यांनी काय केलं, 35 ते 38 वर्ष स्वतःच्या देशात वापरलं. अमेरिकेनंच त्यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकले आणि अमेरिकेनंच मागणी केली की आम्हाला हे मशीन द्या. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेमध्ये ते मशीन दिले. आणि आता भारतामध्ये 4 वर्षापासून ते आले. तर मेडिकल डिव्हाइस म्हणून भारतात सुरुवातीला आलं. फक्त ते कॅन्सर हॉस्पिटल आहे, मोठमोठे आश्रम आहे, गुरुमौलींच्या आश्रममध्ये लागलेले आहेत मशीन. इकडे आपण स्वतःच जे दिंडोरीचा आश्रम आहे तिथे 3 मशीन आपण स्वतः तिथं लावलेले आहेत. किंवा जंगलीदास आश्रममध्ये आपण मशीन लावलेलं आहे, ब्रह्मकुमारी आश्रममध्ये लावलेले आहे. ते आलं सुरुवातीला मेडिकल यूज म्हणून. जेवढे स्पिरिच्युअल लोक आहेत आध्यात्मिक त्यांचे ते लक्षात आलं की अल्कलाईन पाणी बॉडीला का गरजेचं आहे. ते पाणी जर शरीरात जाणार तर ते पाणी नैसर्गिक स्रोताचं आहे, मूळ स्रोताचं आहे, जे भगवंत आपल्याला देतो.
म्हणून ते प्रत्येक ठिकाणी त्यांनी ते रेफर केलं आहे. आता त्या पाण्यामध्ये काय क्वालिटी आणि आपल्या पाण्यामध्ये काय ते आपण बघू. ते कॅन्सरवर शोध म्हणून त्या मशीनचा शोध लागलेला आहे. कॅन्सर कसं आपल्या देशातून बाहेर काढता येईल, जापनीज लोकांनी ते सायंटिस्टची टीम बसवली, सगळ्या जगातल्या सगळ्या पाण्याचा अभ्यास केला आणि सर्वात जास्त जे मिरॅकल क्वालिटीचे पाणी असतात, गंगेचं पाणी आहे, हुंजा व्हॅली म्हणून एक ठिकाण आहे भारतामध्ये, ते पाणी आहे. किंवा ते आपले भारताचे पहिले पंतप्रधान चष्मेशाही गार्डनचं पाणी प्यायचे. असे जगाच्या पाठीवर 35 ठिकाण आहे जे पाणी पिणारे लोक आजारीच पडत नाही. ते बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर, मोटापा हे आजारच त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही. हुंजा व्हॅली जर आपण यूट्यूबला जर टाकलं ना, प्रचंड रंजक कहाणी. इथे आजही 600 वर्ष लोक जगतात, 5 पिढ्या एका छताखाली राहतात. आई आणि मुलगी विशिष्ट वयानंतर जर शेजारी उभी केली, दोन्हीमधला फरक कळत नाही. यूट्यूबवर तुम्ही सर्च करा हुंजा व्हॅली. तिकडे 90व्या वर्षापर्यंत आई आणि पिता मुलाला जन्म देऊ शकतात, बर्थ कॅपॅसिटी. आणि आजार तर ते नाहीच आहे तिकडे. कॅन्सर नाही, ब्रेन स्ट्रोक नाही, तिकडे अटॅक नाही कुणाला. तिकडे ते बघा तुम्ही ते शोधून, त्याच्यावर हॉलिवूडमध्ये पिक्चर सुद्धा बनलेले. गंगेचं सुद्धा आपण जे पवित्र पाणी मानतो ना, पवित्र का मानतो, त्याच्यामध्ये एवढ्या क्वालिटी की ते मेलेले माणसाला जिवंत करेल. तिथं काय आपण गंगेच्या ठिकाणी राहायला जाऊ शकत नाही. त्या सगळ्या पाण्याच्या क्वालिटीमध्ये ज्या क्वालिटी होत्या ना, 3 समान गुणधर्म होते: अँटीऑक्सिडंट, अल्कलिनायझेशन आणि मायक्रोक्लस्टर. आता हे 3 गुणधर्म जर आपल्या पाण्यामध्ये राहिले ना, तर आपण म्हणू शकतो की आपलं पाणीसुद्धा गंगेचं पाणी, आपलं पाणीसुद्धा ते हुंजा व्हॅलीचं पाणी. किंवा आपल्या पाण्याला सुद्धा आपण जीवन म्हटलेलं आहे. आयुर्वेदामध्ये पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. आता पाण्यालाच का जीवन म्हटलेलं आहे? मग आपण जेवण करतो, त्याला का जीवन म्हटले? जेवण ही जीवन आहे. काजू खातो, बदाम खातो, एवढे महागडे पदार्थ खातो, त्याला जीवन म्हटलेलं आहे? कुठंच म्हटलेलं आहे. पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. कारण पाण्यामध्ये जगातले सर्वात गंभीर आजार बाहेर काढण्याची क्षमता पाण्यामध्ये. आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त मेजॉरिटी जी आहे ना, ती पाण्याचीच आहे. आपल्या बॉडीमध्ये किती % पाणी असतं? 70% पाण्याचा वाटा आहे आपल्या बॉडीमध्ये. जे पंचमहाभूतांनी आपलं शरीर जे बनलंय ना, जल, अग्नी, वायू, आकाश, या सगळ्या तत्वांपैकी सर्वात जास्त तत्वाचा वाटा आहे पाण्याचा वाटा आहे. बाकीचे सगळे 30%मध्ये 6%, 12%, 18% असे प्रत्येकाचा वाटा आहे. पण आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त जो वाटा आहे ना, तो पाण्याचा आहे. मग त्याचं जर बॉडीमधलं जर आपण वर्गीकरण जर केलं ना, आपल्या ब्रेनमध्ये 74% पाणी असतं नुसतं. आपल्या ब्लडमध्ये 83% पाणीच आहे नुसतं. इकडे लिव्हरमध्ये 86% पाणी आहे, किडनीमध्ये 83% आहे, फॅटमध्ये 20%, बोन्समध्ये 22%, आपल्या पेशींमध्ये 60% पाणी असतं, आपल्या मसल्समध्ये 76% आहे, हृदयामध्ये 79 आहे, फुफ्फुसामध्ये 80% पाणी असतं, स्किनमध्ये 70%, जॉईंट्समध्ये 83%, आपल्या डोळ्यांमध्ये 95% पाणी असतं. म्हणून जगातले जे सगळे सायंटिस्ट आहे, ऋग्वेदामध्ये तर एक सुभाषित आहे डायरेक्ट पाण्याबद्दल जे पूर्ण चॅप्टर आहे की आपः सर्वस्य भेषती. आप म्हणजे पाणी, सर्वस्य म्हणजे जगातली सर्वोत्तम, आणि भेषती म्हणजे औषधी. जगातली सर्वोत्तम औषधी पाणीच आहे. फक्त ते पाणी जिवंत पाहिजे किंवा त्याच्यामध्ये त्या मिरॅकल क्वालिटी पाहिजे. पाण्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, अँटीऑक्सिडंट सुद्धा पाण्यामध्ये आहे. पण या पाण्यामध्ये फक्त ते डेड स्वरूपामध्ये आहे. याला फक्त मशीन त्याला लाईव्ह बनवलं, जिवंत बनवलं. हे पाणी आता जिवंत झालं. याच्या संपर्कात तुम्ही काही खाल प्याल किंवा हे पाणी प्याल, तेव्हा शरीरातले सगळे अवयवांमध्ये ते काम करायला सुरुवात करणार. आपलं जर मेजॉरिटी जर शरीरामध्ये पाण्याची, मग आपण आजारी झाल्यावर काय बदलतो? गोळ्या, औषधं, डॉक्टर बदलतो. ॲलोपॅथीमधून आपण परत तिकडे होमिओपॅथीकडे जातो, होमिओपॅथीकडून दुसरी आणखी एखादी ॲक्युपंक्चर, अमकं. जगातले सगळ्यात सायंटिस्ट सुद्धा सांगतात, आयुर्वेद सुद्धा सांगतं, ऋग्वेद सुद्धा सांगतं, सगळे वेद सांगतात जगातली सर्वोत्तम औषधी पाणी. पाणी जर आपलं मिरॅकल क्वालिटी जर असेल ना, तर जगातले 70% आजार सुद्धा बाहेर काढण्याची क्षमता पाण्यामध्ये असते. तर त्या क्वालिटीचं ते पाणी आपल्याकडं पाहिजे. आपण एक क्वालिटी चेक करू आता पाण्यामधली. अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट काय आहे त्याच्यापूर्वी आता हे जे आहे, हे आहे आपलं केंगन वॉटर किंवा न मेलेलं पाणी, अमृत वॉटर म्हणतो आपण त्याला. तुम्ही ते पाणी पिऊ शकता बरं. पाणी का? इकडे आपलं आरोचं पाणी. पूर्वी आरोचं सुद्धा डेमो द्यावा लागायचं बरं का, तरी लोक आरो घेत नव्हते. येणार का ते TDS वगैरे इतका भयंकर वाढला, बोरचे पाणी, आमके पाणी, तर ते त्याचं प्रत्येक घरामध्ये ती गरज बनली आता. स्प्राईट आवडतं का बाळा तुला? नाही तुला?
तुला स्पेशल तुला काय तयार होतो स्प्राईट पाण्यासारखं दिसतं. आता याच्यामध्ये जे काही आपण टेस्टिंग करणार ना ते आपल्याला पाण्यासारखं दिसतील, त्या कळतील. पहिली प्रॉपर्टी आपल्याला चेक करायची आहे अँटीऑक्सिडंट. त्याच्यापूर्वी ऑक्सिडेशन प्रोसेस काय आहे ते आपण बघू. ऑक्सिडेशन म्हणजे हवेच्या ऑक्सिजनशी ज्याही वस्तूचा संपर्क आला ती वस्तू गंजण्याची प्रक्रिया, मरण्याची प्रक्रिया, त्याची लाईफ कमी होण्याची प्रक्रिया सुरू आहे. आपण सफरचंद आणलं, अर्ध खाल्लं, अर्ध फ्रीजवर ठेवून दिलं, संध्याकाळपर्यंत ते करपट काळा पडायला सुरुवात होते, तपकिरी पडायला सुरुवात होते. आपण म्हणतो ते सडतंय, खराब होतंय. सायन्स म्हणतं त्याचं ऑक्सिडेशन होत आहे. आपण घराच्या कामासाठी स्टील आणलं, ते 4-5 दिवस जर बाहेर पडले त्याला गंज लागतो. आपण त्याला गंज लागला, सायन्समध्ये त्याचं ऑक्सिडेशन होत आहे. हवेतल्या ऑक्सिजनशी ज्याच्या संपर्क आला त्याची मरण्याची प्रक्रिया, डेड होण्याची प्रक्रिया सुरू होते. आपण तर 24 तास ऑक्सिजनच्या संपर्कामध्ये. आपण ऑक्सिजन थोडा वेळ जरी घेणं थांबवलं तर काय होईल? रामनाम सत्य हे. ऑक्सिजनच्या संपर्कात जी वस्तू येते किंवा मानवी शरीर येते त्याची ऑक्सिडेशन प्रोसेस सुरू होते. आता जोपर्यंत जर आपण 20-25 एकदा 30 ओलांडत नाही तोपर्यंत आपली शरीराची प्रक्रिया सुरळीत चालू असते. मग एकदा 30 ओलांडली ऑक्सिडेशन शरीराचं फास्ट होण्याची प्रक्रिया तिकडे सुरू होते. मग 25 ओलांडल्यानंतर आपल्याला सुरू होतात आजार. केस गळणं असेल, आपलं केस पिकणं असेल, आपली काम करण्याची क्षमता मंदावते, मोठापा यायला सुरुवात होते, सुलता यायला सुरुवात होते, कंबरदुखी सुरू होते किंवा BP, थायरॉइड, शुगर हे आजार 25-30 नंतर सुरू होतात. आता अटॅक तर अगदी 25-30 वयामध्ये सुद्धा अटॅक सुरू झालेले आहे. जिथंही वय आपल्या शरीराची ऑक्सिडेशन प्रोसेस सुरू झाली तिथून पुढे आपल्या शरीराला आजार लटकायला सुरुवात होतात. मग आता ते जर ऑक्सिडेशन प्रोसेस जर आपल्या शरीराची थांबवायची असेल ना तर आपल्या शरीराला काय गरजेचे आहे? अँटीऑक्सिडंट. जसं एखाद्या लॅपटॉपमध्ये व्हायरस आला तर आपण त्याला काय मारतो? अँटीव्हायरस. रिवर्स जर न्यायचं असेल ना त्याला तर अँटी गरजेचं आहे. तसं आपल्या बॉडीची ऑक्सिडेशन लेवल जर थांबवायची असेल, कमी करायची असेल किंवा त्याला रिवर्स न्यायचं असेल मूळ तत्वाकडे तर आपल्याला शरीराला काय भेटले पाहिजे? अँटीऑक्सिडंट भेटले पाहिजे. आता अँटीऑक्सिडंट कशामध्ये भेटतात? लिंबूवर्गीय जेवढी फळं आहे ना, लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा, आंबट फळं ही खाल्लीच पाहिजे. आजारी पडल्यानंतर डॉक्टर सुद्धा सांगतात तुम्ही आंबट फळं खा. याच्यामध्ये व्हिटॅमिन C असतं आणि व्हिटॅमिन C म्हणजे अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट काय काम करतं? मग आजारातून आपल्याला बाहेर काढतं किंवा आजार आपल्या शरीरात येऊच देत नाही. म्हणून आंबट फळं सगळी खाल्ली पाहिजे. डॉक्टर कधी कधी ग्रीन टी पिण्याचा आपल्याला सल्ला देतात. ग्रीन टीमध्ये सुद्धा वजा करंट असतो, म्हणजे अँटीऑक्सिडंट असतात. अँटीऑक्सिडंटचा करंट वजा असतो, एवढं लक्षात ठेवायचं. परत फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, कॉड लिव्हर ऑइल आणि इकडे आहे केंगन वॉटर. त्याचा करंट वजा 200 वजा 400 पर्यंत असतो. आणि तो करंट जर आपलं टॅप वॉटर आहे प्लस 200, डिस्टिल वॉटर आहे आपलं बिस्लरी वॉटर प्लस 300 आणि सोडा वगैरे त्याचा करंट किती तो सुद्धा आपण चेक इकडं करणार आहोत. आता पॉझिटिव्ह करंट काय करतो आणि निगेटिव्ह करंट काय करतो? निगेटिव्ह करंट म्हणजे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आहे. त्याच्या पेशी जर निगेटिव्ह जर असतील त्याच्या शरीरामध्ये आजार येऊ शकत नाही किंवा आलेला आजार बाहेर काढला जातो. आता याचं करंट चेक करण्यासाठी मी इकडे एक मशीन आणलेलं आहे. याला ORP मीटर म्हणतात, ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. आपण जी वस्तू किंवा जे लिक्विड याच्यामध्ये चेक करणार ते किती डेड झालेलं आहे, किती मेलेलं आहे ते दाखवतं. याचा वापर साधारण नेव्हीमधले सोल्जर करतात. ते जर एकदा मिशनला गेले खाली पाणबुडीमध्ये 1-1-1.5 वर्ष त्यांना बाहेर निघता येत नाही. आणि एक जरी सोल्जर आजारी पडला ना त्याच्यासाठी तेवढी पाणबुडी बाहेर काढणं ते 1000 कोटी, 1.5-2 कोटीमध्ये त्याचा खर्च येतो आणि त्यांचं मिशन अपूर्ण राहतं. त्यांच्या हेल्थची काळजी घेणं सरकारला असतं, त्यांनी ते प्रत्येकाला दिलेलं असतं. आणि ते चेक करतात, जे काही खाणार पिणार ना त्याचा करंट चेक करतात. आता हे रेडिएशन कशाचं घेतं? येईल आपल्या आजूबाजू जेवढे मोबाईलचे रेडिएशन आहे, प्रदूषण आहे, ते या सेन्सरला जेवढं लागलं त्याचं बघा. समोर जर काहीच साईन नाही म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे, बरोबर. आता याचा आपण चेक करू. बघा कुठं चाललंय, किती आहे याचा करंट? 508, बरोबर. त्यानंतर आपल्या घरातलं आरोचं पाणी आहे, त्याच्यापेक्षा थोडं कमी येणार ते 400-450 पर्यंत. याच्यापेक्षा थोडंसं आपल्या घरातलं बरं आहे समजा. तर इकडे ज्या वेळेस आपण पाण्याला जिवंत करतो किंवा लाईव्ह बनवतो, गंगेच्या पाण्यामध्ये जरी आपण टाकलं, आता किती आला याचा करंट? मायनस किती? तो 400-500 पर्यंत जाणार. जसा सेन्सर त्याच्यामध्ये डीप होणार 400-500 पर्यंत जाणार. आणि इकडे इन्स्टंट टाकल्या किती झाला तो? प्लस 350-400, तो 500 पर्यंत जाणार. ताजी बॉटल आहे ती. आणि इकडे तेच परत
पाण्याला आपण जिवंत बनवलं त्याचा करंट मायनसमध्ये जातो. आणि इकडे आपल्या घरातलं आरोचं पाणी गेला प्लसमध्ये, मायनस तर लगेच जाणार त्याचं, प्लसमध्ये गेला तो. आता हे जे आहे ना ते आश्रमचं जे सांगत होतं गुरुमाऊलींकडं, असं या मशीनने जेव्हा चेक केलं, गुरुमाऊलीने जेव्हा -400 करंट या पाण्याचा बघितला, त्यांनी त्यांची कॅन्सरवरची औषधं सगळे मागवली. त्यांनी कॅन्सरवर बऱ्याचशा रोगांवर तिथं औषधं बनवलेले आश्रममध्ये. तर कॅन्सरचे औषधं ज्यावेळेस मागवले त्याचं आम्ही चेक केलं या मशीनमध्ये, तर त्याचं -25, 26, 28 पर्यंत ते मायनसमध्ये गेलं. तर गुरुमाऊली बोलले ते आम्हाला -25, 28 पर्यंत न्यायला आम्हाला 12 वर्ष लागले मायनस करंट. कारण आपल्या पेशींना वजा 1-2 जरी असेल तरी तो पॉझिटिव्ह चांगला आहे पेशीसाठी वजा करंट. आणि वजा 1, 2, 5, 10, 20, 25 जर झाला तो प्लस तर ते आपल्या शरीराला घातक आहे. म्हणून डॉक्टरकडे आपण ज्यावेळेस एखादा आजार झाल्यानंतर जातो ना, डॉक्टर आपलं ब्लडचं सॅम्पल घेतात, तिकडे लॅबला पाठवतात. रिपोर्ट ज्यावेळेस येतो ना, तुम्हाला जर तो आजार झालेला असेल तर डॉक्टर सांगतात तुम्ही आजाराला काय झाले, पॉझिटिव्ह झाले. म्हणजे कोणताही पॉझिटिव्ह करंट जर तुमच्या पेशींना जर गेला तर तो तुम्हाला आजारी करतो. मग कोरोना पॉझिटिव्ह, कोविड पॉझिटिव्ह म्हणायचो आपण त्याला, किंवा कोविड पॉझिटिव्ह, कोणतेही जे आजार आहे ना आपल्या बॉडीमध्ये कधी येतात, आपल्या पेशींचा चार्ज जर पॉझिटिव्ह जर झाला, किंबहुना डॉक्टर जर आपण आजारी जर काही राहिलं, गुडघेदुखी झाली, काही आजार झाले, तर डॉक्टर साधे जे सल्ले देतात त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा कायम सल्ला देतात की तुम्ही पहाटे फिरायला जात जा. फिरायला का सांगतात, आपली जी पृथ्वी आहे ना ही आपल्याला इलेक्ट्रॉन देते. जगातला सर्वात मोठा इलेक्ट्रॉन डोनर जो आहे ना ही आपली पृथ्वी. सकाळी सकाळी जर आपण झाडांच्या संपर्कामध्ये ग्राउंडवर जर फिरायला गेलो, पण अनवाणी पाहिजे बरं का, मग ती पृथ्वी आपल्याला काय देते, इलेक्ट्रॉन्स देते. इलेक्ट्रॉन्स काय असतात, मायनसमध्ये असतात. आणि मायनस कोणतेही जर वस्तू आपल्या पायांमधनं जर मेंदूपर्यंत जर जाणार तर आपल्या बॉडीमध्ये आजार येऊ शकणार नाही. वजा करंट आपल्या पेशींना गरजेचं आहे. आता इकडे जे आहे ना वजा करंट काय करतो आणि पॉझिटिव्ह करंट काय करतो, इकडे बघा 0 ज्यावेळेस असतो ना करंट आपल्या पेशींचा, सेल चेंज पोलॅरिटी, पेशी फक्त जागा बदलतात हळूवारपणे. आणि पेशींचा करंट जर आपण मायनस मध्ये जर वातावरण दिलं पेशींना, -50 ला काय होतं, मेक न्यू सेल्स. आपल्या शरीरामध्ये दररोज नवनवीन असंख्य पेशी बनतात. कुठे बनतात त्या, कमीत कमी किती व्होल्टेज पाहिजे त्याला, -50. आणि ते जर प्लसमध्ये जाणार ना, +30 ला काय होतं, कॅन्सर ऑकर्स. आपल्या पेशींचा जर करंट वारंवार +30च्या वरच राहत असेल, याचा करंट किती, +350-400 आहे. याचा करंट किती आहे, +550 पर्यंत याचा करंट जातो. आणि तर मायनसमध्येच आहे. मायनसमध्ये वातावरण जर आपल्या बॉडीला भेटलं, म्हणून सगळे सांगतात स्पिरिच्युअल लोक, श्री रविशंकरजी सांगतात की आपल्या बॉडीमध्ये जर मायनस करंट गेला तर ते आजारच राहू शकत नाही आपल्या शरीरामध्ये. आणि पॉझिटिव्ह करंट जर आपल्या पेशींचं जर कायम +30च्या वर जर गेलं, +350-400, हे जर आपण सारखं पिणार, एवढं 350चं जर आपण पाणी जर आता सध्या पित असणार, गंगेच्या पाण्यात जर करंट चेक केलं ना, तोही वजा करंट असतो. 300-400 सगळे जे ठिकाणं आहेत जिवंत पाण्याची ते सगळे मायनसमध्ये जातात. आपल्या बॉडीला गरजेचं आहे मायनस करंट, जो आजार येऊच देणार नाही, आलेला आजार बाहेर काढणार. पॉझिटिव्ह करंट आपल्याला कॅन्सरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. कॅन्सर शेवटची स्टेज आहे. याच्या आधी सगळे आजार जे आहे ते सगळे पॉझिटिव्ह वातावरणामध्ये होतात. ते काय वेळ कोविड असो का कोणताही असो. इकडे ती टॅब्लेट काढा. आता खरंच ते वजा करंट किंवा अँटीऑक्सिडंट आजार बरे करतात का आपल्या शरीरामधून, त्याचं फक्त एक गोळीच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. इकडे आहे बिटाडीन आपल्याला साधारण जर जखम वगैरे जर झाली तर ही जखम वॉश करण्यासाठी, धुण्यासाठी आपण वापरतो. पण डेंटिस्टकडे जर गेलो आपण तर डेंटिस्ट आपल्याला त्याने गुळण्या करायला लावतात फक्त, ते आतमध्ये घेण्यास सल्ला देत नाही, कारण ते शरीराला मारण्याचं काम करतं. त्याला गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया काही कळत नाही. जिथं जखम झाली तिथल्या बॅक्टेरियाला पण ते मारतं आणि रक्तातल्या पेशींना सुद्धा ते मारण्याचं काम करतं. ते त्याचा उद्देशच आहे की पेशींना मारणं. मग ते चांगले असो किंवा वाईट पेशी असो, ते कामच काय करणार, पेशींना मारण्याचं काम करतं. बरोबर. आता आपण असं समजूया 2 पेशींना मारणारे घटक आहे किंवा 2 आजारी घटक आहे. आपण समजू घ्या ना 2 आजार झालेला आहे. कोरोनामध्ये डॉक्टरकडे आपण जर गेलो
डॉक्टर आपल्याला कोणती टॅबलेट द्यायची? लिमसी टॅबलेट. तुम्हाला मगाशीच बोललो, लिमसी टॅबलेट म्हणजे काय असतं? व्हिटॅमिन सी आहे, वजा करंट आहे, अँटीऑक्सिडंट असतात. जेवढे व्हिटॅमिन सीचे घटक असतात अँटीऑक्सिडंट. आता आपण ॲलोपॅथीमध्ये गेलो, डॉक्टरांकडनं गोळी घेतली आणि इकडे आपण डॉक्टरकडे जाऊन गोळी घेतली. जसजशी ती आपल्या शरीरामध्ये डिझॉल्व्ह झाली तर इकडे काय झालं? त्याच्या बॉडीमधला आजार कमी व्हायला मदत झाली. बरोबर. फ्री रॅडिकल जेवढे होते आजारी करणारे घटक ते कमी झाले अँटीऑक्सिडंटमुळे. अँटीऑक्सिडंट कामच ते करतं, आपल्या बॉडीमधले टॉक्झिन्स किंवा फ्री रॅडिकल्स बाहेर काढतं आणि आपल्या बॉडीला आजाराशी लढायला सक्षम करतात. आता इकडे आपण ॲलोपॅथीमधल्या गोळीने आजार बरा केला. आपल्याकडे एक डॉक्टर आहे, डॉक्टर रोशन पालेवार, संभाजीनगरचे जवळ आहेत आपल्याला ते. अशा ॲलोपॅथीमधल्या 450हून जास्त गोळ्यांचा त्यांनी शोध लावलेला आहे. जगातले 750हून जास्त सायंटिस्ट त्यांना रिपोर्ट करतात ॲलोपॅथीमधले. आणि मेडिकल फील्डमधले 42पेक्षा जास्त डिग्रीज आहेत. 4 त्यांच्याकडं PhD आहेत मेडिकल फील्डमध्ये. ते डॉक्टर काय सांगतात बघा. और मुझे बहुत प्राउडली बताने की खुशी हो रही है कि इंडिया में पिछले 6 साल से जो हमारी ग्लोबल टीम जो काम कर रही है इस मिशन के ऊपर में, अभी तक के हमने 1,70,000 से भी ज़्यादा फैमिलीज को इस कैंगन वाटर मेडिकल डिवाइस के द्वारा डिसीज फ्री और मेडिसिन फ्री किया है. ये इतना उसमें कैंगन वाटर में कैपेसिटी और कैपेबिलिटी है जो हमारी हेल्थ को और बेटर. डॉक्टर रोशन पालेवर यूट्यूबला टाकलं, खूप व्हिडिओ आहेत काय काय लेवलला त्यांचं काम चाललंय. मग ते लोकांना, एवढ्या लाखो लोकांना काय करतायत? तुमचं जर पाणी जिवंत असेल ना ते तर इकडे आपण टॅबलेट खाली 1 गोटामध्ये पूर्ण फ्री रॅडिकल सगळे बाहेर काढले. आपल्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असतात. फक्त ते पाणी जिवंत करता आले पाहिजे. त्या पाण्यामध्ये मायनस करंट असला पाहिजे. मायनस करंट गेला, पूर्ण पॉझिटिव्ह चार्ज त्याचा गेला, पूर्ण आजार. आता पाण्याने जर आजार बरा केला, इकडे गोळीने बरा केला, दोन्ही भाई कोणतं योग्य वाटते तुम्हाला? पाण्याने. आता ॲलोपॅथीमध्ये ज्या गोळ्या बनतात ना सगळ्या केमिकल फॉर्म्युलेने बनतात. एक गोळी खाल्ली आपल्याला आजार बरा झाल्यासारखा वाटतो, तो आजार दाबल्या जातो. आजार ॲलोपॅथीमध्ये मुळापासून कोणता तुमची ॲसिडिटी असेल, तुमचं कोणताही मायग्रेन असेल, ती फक्त तुमच्या मेंदूला बधीर करते की तुम्हाला आजार कळत नाही. आता एक गोळी आपण अशा खात नाही, अशा कितीतरी गोळ्या आपण आयुष्यामध्ये खात राहतो. आणि प्रत्येक गोळी जर केमिकल वेस्टने बनलेली आहे तो सगळा कचरा आपल्या किडनीमध्ये साठतो. आणि 10-5 वर्ष झाले की आपली किडनी डॅमेज व्हायला सुरुवात होते. म्हणजे किडनीने सगळ्या पूर्ण रक्तामधलं जे किंवा शरीरामधले जे टॉक्झिन सगळे बाहेर टाकायला पाहिजे, कचरा किडनी बाहेर टाकत नाही, तो सगळ्या रक्तामध्ये लोटते. मग आपल्या एकदा रक्तामध्ये तो कचरा साठायला लागला की डॉक्टर सांगतात तुम्हाला करावं लागेल आता डायलिसिस. ब्लड युरिया ती सगळी घाण, मग ते स्टेन्स टाकतात इकडे 2-2 एका बाजूने पूर्ण रक्त काढतात, परत ते त्या मशीनमध्ये शुद्ध करतात. जे भगवंताने आपल्याला जी किडनी दिलेली रक्त शुद्ध करायला, आपण इतके काही गोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरामध्ये टाकतोय दिवसेंदिवस, तर किडनी डॅमेज होत आहे. पूर्वी हजारो लोकांमध्ये एखाद्याला किडनीचा आजार असायचा. आता 10-20 लोकांमध्ये एकाला ब्लड युरियाचा त्रास आहे, युरिन इन्फेक्शनचा त्रास आहे, त्याची लगेच साफ होत नाही, किंवा इतके प्रचंड प्रमाणात किडनीचे त्रास सुरू होत आहे. आणि किडनी म्हणजे आपल्या बॉडीचं फिल्टर आहे, सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्याने जर टॉक्झिन बाहेर टाकले नाही, सगळे कॉम्प्लिकेशन आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. तर ते आपल्याला ते जर टाळायचं असेल ॲलोपॅथीमधल्या गोळ्यांचा वापर आपण टाळला पाहिजे. आता ते सायंटिस्ट सांगतात ज्यांनी गोळ्या औषधांचा शोध लावला. जगातले गंभीर आजार, लाखो लोकांचे आजार या पाण्याच्या माध्यमातून ठीक होत आहे. मला फक्त एक टाकण्यासाठी छोटी बादली वगैरे द्या पाणी टाकण्यासाठी का? हां. तर इकडे आपल्या पेशींना कोणता करंट गरजेचा आहे आजार काढण्यासाठी किंवा नवीन पेशी बनण्यासाठी? नवीन पेशी बनणं हेल्दी बॉडीचं लक्षण आहे. आता लहान मुलांमध्ये ना भरपूर प्रमाणात नवीन पेशी बनतायत, त्यांची वाढ होते. आणि विशिष्ट आपलं वय झालं की पेशी मारण्याची क्षमता चालू होते आणि नवीन बनणं थांबतं. तिथून पुढे सगळे आजार सुरू होतात. आपल्या बॉडीमध्ये दररोज नवीन पेशी बनल्या पाहिजे आणि मेलेल्या पेशी बाहेर टाकल्या गेल्या पाहिजे. ते काम सगळं पाण्याला करावं लागतं. आणि त्या जर शरीरात साठत राहिल्या मग कॅन्सर तर जवळच आहे. आपल्या WHO सांगतंय 2047 पर्यंत प्रत्येक घरात एक तरी पेशंट कॅन्सरचा असणार. आता हे बाकीचे आजार तर सगळे चालूच आहे आपल्याला. दिदी तर ठेव बाळा ते. ओके. आता इकडे आपल्याला अँटीऑक्सिडंट जिवंत पाण्यामध्ये असतात. पाणी जर साठलं ते डेड व्हायला सुरुवात होते, ते लॉक स्वरूपामध्ये झालेले. दुसरी जी प्रॉपर्टी आहे ना अल्कलिनायझेशन. आता अल्कलाईन पाणी पिण्याचा सध्या सगळीकडेच ट्रेंड चालू आहे की नाही? तुम्ही तो यांचा पण व्हिडिओ बघितलेला असणार आहे. सगळे जे स्पिरिच्युअल जेवढे लोक आहेत ना, आता ब्रह्मकुमारी आहेत. ऐसा पानी
वैसी वाणी, इस शक्ति को तो पकड़ लेना है इस समय, क्योंकि हमें मिरेकल्स क्रिएट करने हैं ना। तो हर समय शहर के पानी में ही डर है, और जो सब्जी फ्रूट फल सब कुछ जो आ रहा है उसमें भी डर है। खरीदने वाला भी डर रहा है, बेचने वाला भी डर रहा है, और जहां उग रही है वहां भी डर है। सो बी रेस्ट एश्योर्ड देयर इज वाइब्रेशन ऑफ फियर एवरीवेयर। तो जैसे हम किसी चीज को धोए बिना नहीं खाते ना, इसी घर का पानी बदल जाएगा, सब्जी फल सब बदल जाएगा। हारे होंगे डॉक्टर से हमें प्रत्येक आश्रमामध्ये लागलेले की एकमेव हे पाणी असे जे तुमचं आहार सुद्धा पूर्ण बदलावणार। Myself is Dr. J.T. Paul, physician. डॉक्टरांच्या एवढं आपल्याला काही डिटेलमध्ये जायची गरज नाही, खूप आहे डॉक्टर्स भरपूर, पण फक्त अब यहाँ आश्रम में एक कांगन वाटर करके वो भी रखा है, कांगन पानी करके वो पीएच लेवल उसका बढ़ता है। तो जापान से वो आया एक मशीन यहाँ पर, वो भी लगाया हुआ है अपने आश्रम में। वो मशीन का भी मशीन में यही करता है, वो पानी को अल्कलाइन बनाता है। सिखाओ। अच्छा, दूसरी बात है, हमारा जो खाना खाते हैं ना, इसके सब एसिडिक होता है। जितना एसिडिक खाना खाते हैं, ये बीमारियों के लिए हम रास्ता खोलते हैं। तिकडे जे आहे ना जोड़ों का दर्द, पेट का दर्द, सिर का दर्द, सब जगह का दर्द। तो इसके साथ अल्कलाइन जो कहते हैं वो साथ में जाना चाहिए। तो अल्कलाइन वाटर भी, पानी भी पी, और वो पानी भोजन से 1 घंटे पहले सगळं दिलेलं आहे। आता अल्कलाइन पाणी पिणं खूप गरजेचं आहे। बाबा रामदेव आहे। आज मैं आपको 5 मिनट में एक बहुत बड़ा चमत्कार दिखाने वाला हूँ। मॉडर्न मेडिकल साइंस में ये कहा जाता है एसिडिक बॉडी इज द मेन कॉज ऑफ ऑल डिजीजेस। ये पानी रखा हुआ है, इसका पीएच वैल्यू देखो इधर ही आ रहा है 4.6। अब पानी जो नॉर्मल आप पानी पी रहे हैं वो यदि हेल्दी है आपके लिए, तो उसका पीएच वैल्यू होना चाहिए करीब कितना डॉक्टर अनुराग जी हमारे साथ? लगभग 8 के लगभग 7 से 8 के बीच में समझिए। 8च्या दरम्यान पाण्याचा पीएच असला पाहिजे। आता आपण जे पाणी पितोय ना त्याचा पीएच बघा फक्त तुम्ही। आपण ॲसिड पितोय की खरंच पाणी पितोय ते आता कळेल। आपण जे लिटमस मीठ चेक करायचो ना प्रयोगशाळेमध्ये, रेड किंवा तो जर पिवळा झाला तर ते ॲसिड आहे आपण समजायचो। ॲसिड जर बॉडीमध्ये जाणार ते बॉडीला मारण्याचंच काम करणार, ते पेशी असतील किंवा काय असेल ते, आणि ते जर असं ब्ल्यू वगैरे जर झालं तर आपण समजा ते अल्कलाइन आहे, शरीराला चांगलं आहे। आता दिसायला सगळे काचेसारखे स्वच्छ दिसत आहे पाणी। तुम्ही म्हणाल माझं घरचं तर तुमच्यापेक्षा स्वच्छ दिसतंय, हे पण तसंच दिसतंय, हे पण तसंच दिसतंय, सगळे पाणी स्वच्छ आहे। पण प्रत्येक स्वच्छ दिसणारं पाणी शरीराला चांगलं आहे की घातक आहे याचा करंट तर आपण चेक केलाय तर भयंकर आहे करंट। अगदी कॅन्सरसुद्धा ज्या वातावरणात होतो तो करंट इकडं आहे। आता बघा याची क्वालिटी काय आहे फक्त, त्याची जी लायकी आहे ना पाण्याची ती आता त्याने दाखवली। त्याची ओरिजिनल जी गुणवत्ता आहे, आता हे तर पूर्ण लाल झालं, हे तर पूर्ण पिवळं झालं, इकडे ब्ल्यू आहे। आता याचं जर आपण चार्टवर बघितलं ना ते ॲसिड आहे का काय आहे, हा चार्ट प्रयोगशाळेमध्ये असतो। 7ला असतं न्यूट्रल, 7च्या खाली जे काही सगळं आहे ना ते सगळं ॲसिड आहे, जे बॉडीला मारणार, आजारी करणार, कॅन्सरपर्यंतचे सगळे आजार ह्याच वातावरणात, जे रामदेव बाबांनी सांगितलं ऑल डिसीजेस आर इन ॲसिडिक नेचर। बॉडीला जर ॲसिडिक नेचर तुम्ही दिलं सगळे आजार तिकडंच येतात, आणि ते जर अल्कलाइन जर राहिलं तर आपल्या शरीरामध्ये आजाराची येऊ शकत नाही। भगवंतांनी सुद्धा आपल्याला जन्माला घालताना सुद्धा आहे ना अल्कलाइन वातावरणातच घातलेलं आहे। आता अल्कलाइन पाणी पिण्याचा जो ट्रेंड सांगतोय ना, हेमा मालिनी जाहिरात करते ती केंटची, ती सांगते की हमारा पाणी अल्कलाइन आहे। त्यांच्या प्रत्येक फार्म हाऊस बांगल्यावर एक मॅजिक कंपनीचे मशीन लागलेले। आता त्यांना माहिती आहे ते केमिकली बनवतात, इकडे नॅचरली अल्कलाइन पाण्याला यातला सगळा ॲसिडिक पार्ट मशीनमध्ये काढला जातो, आणि जे पाण्यामधलं अल्कलाइन गुणधर्म तेवढेच आपल्याला प्यायला दिले जातात। आता ते जे अल्कलाइन जे आहे ना ते जागतिक लेवलचे सायंटिस्टसुद्धा सांगतात। आता हे डॉक्टर ओटो एंड्रिच आहेत, 1923ला यांनी रिअल कॉज ऑफ कॅन्सर मानवाच्या बॉडीमध्ये काय येतो ते सांगितलेलं आहे। म्हणजे आता 100 वर्ष पूर्ण झाली। 100 वर्षापूर्वी त्यांनी कॅन्सरच्या पेशींचा शोध लावला आहे, आणि त्यांना फिजिओलॉजीमध्ये 1931ला नोबेल प्राईज भेटले। आता नोबेल कुणाला दिला जातो? ज्याने जगाच्या कल्याणासाठी काहीतरी शोध लावला त्याला नोबेल दिला जातो। तो नोबेल पारितोषिक शास्त्रज्ञ सांगतो की जगातले सर्वात भयंकर जेवढे आजार आहे ना सगळे ॲसिडिक वातावरणात, कॅन्सरस टिश्यूज आर ॲसिडिक
हेल्दी टिश्यूज आर अल्कलाईन. तुमच्या बॉडीचं पेशींचं जर नेचर अल्कलाईन जर असेल तर जगातले कोणतेच आजार येऊ शकणार नाही. आणि गंभीर आजार कॅन्सर तो कुठे येतो? ॲसिडिक वातावरणामध्ये येतो. मग तुम्ही ॲसिडिक पिताय की अल्कलाईन पिताय याचं जर याच्यावर घेतलं नाही, किती 1.5 आहे फक्त, 1.5 pH. जे बॅटरीला आपण डिस्टिल वॉटर टाकतो ना त्या क्वालिटीचं ॲसिड आहे. हे लोक पितायत आणि टी व्हीवर सर्रास जाहिराती चालतात त्याच्या. अगदी हेलिकॉप्टरमधून उड्या टाकतात हे पिल्यानंतर. हे पिल्यामुळं काय होतं? अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, ॲसिडिटी आहे. आपण ॲसिडिटीवर आणखी पितोय. हे जर पोटामध्ये जाणार ते तुमच्या पूर्ण अनलिकेला जाळण्याचं काम करणार. 1-1.5 महिना जर पिलं ना आपण पाण्यासारखं 1001% कॅन्सर होतो. रामदेव बाबा याला टॉयलेट क्लिनर म्हणतात. जेवढा हार्पिकने स्वच्छ निघत नाही ना तेवढं स्वच्छ टॉयलेट याने निघतं. कोणतंही तुम्ही यूज करून बघा टॉयलेटमध्ये. तुम्ही स्प्राईट घ्या, कोको कोला घ्या, कोणतंही घ्या, जेवढं त्या हार्पिकने निघणार नाही तेवढं स्वच्छ याने निघतं. हे पेशींना कॅन्सरच आणण्याचं काम करतं. हे सुद्धा बघा डायरेक्ट 5 वर आहे. याचा मी TDS पण चेक करतो. हे खूपच कमी केलेलं आहे मी TDS सुद्धा बरं का. याचा थोडं वाढवून घ्या. TDS 100च्या दरम्यान सेट करून घ्या. हे कमीत कमी 50 ते 60च्या दरम्यान TDS असणार आहे बघा. मी चेक करतो शेवटी, मला सांगा, तुम्ही आठवून द्या. हे डायरेक्ट ॲसिडच केलेलं आहे बघा त्यांनी 5. आता हे ॲसिडिक अल्कलाईन काय करते? 9:30-10च्या दरम्यान आहे. ॲसिडिक जिथं आपण बघितलं होतं मगाशी, करंट चेक केला होता, वजा करंट नवीन पेशी बनवतो, पॉझिटिव्ह करंट आजारी करतो, तिथंच pH दिलेलं आहे त्यांनी, याच्यातच सेट केला आहे. 7ला न्यूट्रल असतं. पेशी फक्त जागा बदलतात. जर 7 pHचं तुम्ही पित असाल, 7चं तर नाहीच इकडे कुठे, 7 pH जरी पित असाल पेशी जागा बदलतात. फायदेशीरही नाही आणि घातकही नाही. तिकडे जर 7.25 किंवा 8 pHचं जर पाणी तुम्ही पित असाल, मेक न्यू सेल्स, नवीन पेशी त्याच वातावरणामध्ये जन्माला येतात. नवीन पेशी आपल्या शरीरामध्ये. त्याचा जर करंट ॲसिडिक झाला, पेशींचा pH 6.48, 6.5ला परत काय कोणतं वातावरण तयार होतं आपल्या बॉडीमध्ये? कॅन्सर. मग आपण होतो तो तर ह्या परिवारामध्ये होता. त्याने माळ घातलेली होती. तो सर भगवंताचं काम करायचा, कीर्तन भजन कीर्तन करायचं, त्याला सुद्धा कॅन्सर झाला. त्याला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं आपण म्हणायचं. कॅन्सर कुणालाही होऊ शकतो. तुम्ही व्यसन करा. व्यसन फक्त कॅन्सर मधलं ते एक कारण आहे फक्त. तिथलं आणखी ॲसिडिक लवकर होतं म्हणून त्याला लवकर होतो. कुणालाही कॅन्सर होऊ शकतो. आजकाल जन्माला येणाऱ्या बॉर्न बेबीला सुद्धा कॅन्सर आहे. आईनेच इतके सगळे ॲसिडिक पदार्थ खाल्ले. आपण पाणीच मिळत ॲसिडिक पितोय. सगळे तरी मारेल सगळे पदार्थ ॲसिडिक आहे. तुमचा वडापाव, तुमची मिसळ, त्याला काहीच पर्याय नाही. एकमेव फक्त ही टेक्नॉलॉजी आहे. आजही आपण जर आपलं पाणी बदललं तर पूर्ण बॉडी आपण अल्कलाईन बनवू शकतो. आपण आपल्या लाईफस्टाईल तर बदलू शकत नाही. वडापाव, तरी मारलेली मिसळ खाणं बंद करू शकत नाही. ॲटलिस्ट आपण पाणी जरी बदललं तरी आपण पूर्ण बॉडीला अल्कलाईन करू शकतो. म्हणून ही टेक्नॉलॉजी जगात आता सध्या का ट्रेंडला आहे की दुसरी टेक्नॉलॉजीच नाही आपल्याकडं. एवढं ॲसिडिकला आपण अल्कलाईनकडे आणू शकू. म्हणून सगळे लोक सांगतायत, सगळे स्पिरिच्युअल लोक सांगतायत, सायन्स सांगतंय आपल्या बॉडीमध्ये अल्कलाईन काहीतरी जायला पाहिजे, जेणेकरून आपण इकडे जर बॉडीला शिफ्ट केलं तर कॅन्सर आपल्या कुटुंबामध्ये कोणाला तरी येऊच शकणार नाही. आलेला कॅन्सर अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट सांगतं त्याला. आता अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचं मी पुस्तकच इकडे डायरेक्ट आणलेलं आहे. किलिंग कॅन्सर नॉट पीपल. कॅन्सरला मारा, लोकांना मारू नका. आता तो ज्याला नोबेल भेटले तो सुद्धा सायंटिस्ट काय सांगतो? कॅन्सर कुठे होतो? ॲसिडिक नेचरमध्ये होतो. नोबेल प्राईज त्याने सांगितलेलं आहे. हा तर डायरेक्ट अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आहे, रॉबर्ट जी राईट. रॉबर्ट जी राईट कोण आहेत? डायरेक्टर, अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट, द इंटरनॅशनल वेलनेस अँड रिसर्च सेंटर. जगातलं सर्वात कॅन्सरचं हॉस्पिटल कुठं आहे? मोठं अमेरिकेला आहे. मग तिकडे जे करोडपती लोकांना ज्यांना कॅन्सर होतो ते तिकडे जातात अमेरिकेला उपचार घ्यायला. पवार साहेब असतील, युवराज सिंग असेल, मनीषा कोइराला असेल, डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा कॅन्सर झाल्यानंतर अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट प्रत्येक कॅन्सर पेशंटला झाल्यानंतर तो परत पुन्हा होऊ नये ॲक्टिव्ह, त्याच्यासाठी प्रत्येकाला केंगन पाणी पिण्याचा सल्ला देतो. प्रोडक्ट कोणाचं आहे? जपानचं आहे. जपानचं मशीन आहे. अमेरिका जपान दोन्ही शत्रू राष्ट्र आहे. तरी सुद्धा अमेरिकेचं अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट प्रत्येक पेशंटला हे पाणी पिण्याचा सल्ला देतो. निदान झाल्यावर तरी पी बाबा, परत त्या पेशी ॲक्टिव्ह होऊ नये म्हणून. कारण त्याची बॉडी ऑलरेडी ॲसिडिक झालेली आहे. पुन्हा त्याच्या शरीरात कॅन्सर येणार म्हणजे येणार. आता डोनाल्ड ट्रम्प आहे, ती सिद्धूची बायको आहे ती, बरोबर, त्यांचा तर व्हिडिओ आहे पूर्ण. तिला कॅन्सर झाला होता, स्टेप 3ला गेलेली होती. त्यांनी पूर्ण सांगितले केंगन वॉटरनीच आमचा कॅन्सर पूर्ण रिकवर केलाय. मनीषा कोइराला आहे, युवराज सिंग आहे, त्यांची ऑफिशियल स्टेटमेंट आहे, आमचा आपला कॅन्सर बरा करण्यामध्ये केंगन वॉटरचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. डोनाल्ड ट्रम्पला त्यांच्या डॉक्टरांनीच रेफर केलं होतं की हेच पाणी प्या तुम्ही.
तर आता हे काय सांगतात बघा, त्यांचं वैयक्तिक पुस्तक आहे बरं का, याचा आणि त्या कंपनीचा काही संबंध नाही. एक पूर्ण चॅप्टर आहे कॅन्सर पेशंटवर, की कॅन्सर कसा रिकवर करायचा, काय खायचं काय प्यायचं, एक चॅप्टर पूर्ण त्यांनी पाण्यावर दिलेलं आहे. स्टेप 3 ऑफ द कॅन्सर डाएट, रिस्ट्रक्चर्ड आयोनाइज वॉटर कुड सेव्ह युअर लाईफ. तुमचं पाणी जर रिस्ट्रक्चर केलेलं असेल, आयोनाइज केलेलं असेल वॉटर आयोनायझरमध्ये, तर ते तुमची स्टेप 3 सुद्धा कॅन्सरसुद्धा पेशंटला ते वाचवू शकतं. त्याच्यामध्ये जे डेमोत मी पूर्ण तुम्हाला जे सगळं सांगतोय ना, ते याच्यातलंच आहे. पूर्ण रेफरन्स आपल्या बॉडीमध्ये किती % वॉटर आहे हायलाईट केलेलं, 70% वॉटर. इथं ते दिलं बघा, कॅन्सर पेशंटला मॅन्डेटरी येईल पाणी, आयोनाइज केलेलं पाणी. इकडे काय आहे, कमीत कमी किती pH पाणी आपल्या पेशींना पाहिजे. रामदेव बाबा सांगतात, श्री श्री रविशंकर सांगतात, ब्रह्मकुमारी सांगतात, आपल्या बॉडीला किती pH पाणी गरजेचं आहे नवीन पेशी बनण्यासाठी किंवा आजारी होणं. 8 to 9.5 pH, 8 ते 9.5 pH दरम्यानचं पाणी आपल्या बॉडीमध्ये जायला पाहिजे. किती pH पितोय आपण? 5 pH. हे तर डायरेक्ट विषयच नाही. 1.5 pH 2 pH आहे, याचं ॲसिडच आहे पूर्ण. कमीत कमी 8 ते 8.5 pH आपल्या बॉडीमध्ये जायला पाहिजे. इकडे तेच आहे, पूर्ण दिलेलं आहे. आणि व्होल्टेज बघा किती दिलेलं आहे. अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट सांगतं, तुमच्या पेशी जर कॅन्सरसाठी पॉझिटिव्ह व्हायला नकोय तर किती वोल्टचं पाणी तुमच्या पेशींना पाहिजे? -50. जे याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं, -50 जर तुमच्या पेशींना पाणी जात असेल नेचर, तर तिकडे कॅन्सर किंवा कोणतेच आजार ते बॉडीमध्ये येणार नाहीत. या पाण्याने कोणकोणते आजार जातात ते पूर्ण अल्कलाइन नेचर. आयोनाइज वॉटर इज मॅन्डेटरी फॉर युअर कॅन्सर. आणि इकडे बघा, कॅन्सर, ओबेसिटी, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, आर्थरायटिस, किडनी, ब्लड प्रेशर, सगळे आजार रिवर्स होतात बघा, इथे पूर्ण दिले आफ्टर ड्रिंकिंग केंगन वॉटर. आणि त्यांनीच पूर्ण नंतर स्पष्ट पण केलेलं. इकडे बघा, इकडे मॉडेल नंबर दिले त्यांनी. इफ आय वेअर लुकिंग फॉर अन इलेक्ट्रोलिसिस युनिट टुडे आय वुड चूज द HD501 मेड बाय द इनॅजिक कंपनी. इनॅजिक कंपनी आहे आणि त्याचं ते HD501 मॉडेल. अमेरिकन अँटी कॅन्सर इन्स्टिट्यूट त्याच्या पुस्तकात मॉडेल नंबर सहित दिलेले. ते काय सांगतात, जगात जसे रॉल्स रॉयल्स आहे ना गाड्यांच्या क्षेत्रामध्ये, तसं पाण्याच्या क्षेत्रामध्ये मशीन रॉल्स रॉयल्स कॅन्सर पेशंटसाठी, तर सोडा सगळ्याच पेशंटसाठी पूर्ण खाली दिलेलं आहे त्यांनी. आणि इकडे त्याच नेक्स्ट पेजला त्यांनी सांगितलेलं आहे, स्पष्ट पण केलं आहे, आय हॅव नो एनी फायनान्शियल इंटरेस्ट इन द इनॅजिक कंपनी नॉर आय रिसीव्ह एनी रिकमेंडेशन. कोणतेही रिकमेंड करण्याचं मी कंपनीकडून पैसे घेत नाही. आता एवढा मोठा माणूस येतो, काय ते कंपनीला तो मानतो तो. पण त्यांचं म्हणणं आहे, आमच्या पाण्यामध्ये कॅन्सर पेशंटसाठी वरदान आहे पाणी. इकडे अल्कलाईन कोणत्या तरी पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये जायला पाहिजे, जे आपल्या ॲसिडला बाहेर काढू शकेल. म्हणूनच पाणी जर बदललं तर आजही आपण आपलं जे आतापर्यंत काही जे आपली बॉडी ॲसिडिक झालेली असेल त्याला आपण अल्कलाईनकडे नेऊ शकतो. आता एक शेवटची प्रॉपर्टी जी आहे मायक्रो क्लस्टर. आता पूर्वीचे जेवढे लोक पाणी प्यायचे ते धबधब्याचं पाणी, वाहतं पाणी, झरण्याचं पाणी, ते आपटत 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 जिवंत पाणी असायचं. ते प्रचंड पातळ पाणी असायचं. आपण 1 लिटर आताही पाणी तुम्ही 1 लिटर जरी एकटे पिऊन गेले ना तरी तुमच्या पोटाला जड वाटणार नाही. तुम्हाला थोडं डोकं जड पडणं असेल, कंटाळा येणं असेल, लगेच त्याच्यावर ॲक्टिव्ह करणार ते, कारण ते पाणी प्रचंड पातळ आहे. आपल्या साध्या घरच्या पाण्यापेक्षा ते 400 पटीनं पातळ पाणी. आणि ते तुमच्या बॉडीमध्ये गेल्या गेल्या 5व्या सेकंदाला तुमच्या पूर्ण बॉडीची ऑक्सिजन लेवल वाढवतं. यांच्याकडनं एका दिवशी ऑक्सिमीटर घ्या तुम्ही, बोटाला लावा आणि मशीनचं ताजं 1 ग्लास पाणी तुम्ही प्या. पिल्यानंतर 6व्या 7व्या सेकंदला पूर्ण बॉडीची ऑक्सिजन लेवल याच्यामध्ये 6 ते 7ने वाढलेली दिसते. 91-92ला असेल. सकाळी उठा तुम्ही, बोटाला ते लावा, पाणी ताजं मशीनचं बटन दाबा आणि 1-1.5 ग्लास पाणी तुम्ही पिऊन जा. 5व्या सेकंदाला लगेच बघा तुम्ही त्याच्याकडे. 91 असेल तर 97, 98, 99 पर्यंत त्याची लेवल जाते. जिकडे आपण तोंडाला ऑक्सिजन लावून ठेवतो ना तिकडे ऑक्सिजनसाठी कोरोनामध्ये बघा ज्याच्या घरात ते मशीन होते ना त्यांना ते ऑक्सिजन सोडा काहीच लावायची गरज पडली नाही. पुढे ते बाकी मग ते रेमडेसिवीर काय ते विषयच नव्हता. ज्याच्या घरात हे होते ऑलरेडी पिल्यानंतर ऑक्सिजन लेवल 6-7ने वाढत. जे आपण ऑक्सिजन लावतो तिकडे दवाखान्यांमध्ये प्रचंड पातळ पाणी आहे. आपल्या सुईच्या टोकावर 33,000 पेशी बसतात आपल्या शरीराच्या. 33,000. आणि त्या प्रत्येक पेशीला दरवाजा असतो. आपण जे काही खाणार, तुम्ही काजू खा, बदाम खा, सगळे घरातले सगळे पदार्थ खा, त्याच्यातले कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम सगळं घेऊन जाण्याचं काम कोणाला करावं लागतं? रक्तामार्फत पाण्यालाच करावं लागतं. 86% वॉटर आहे आपल्या पाण्यामध्ये. मग ते पाणी किती पातळ पाहिजे? ते प्रत्येक पेशीला दरवाजा आहे. जसं आपल्या घराला दरवाजा याच्यातून आपण येऊ शकतो. यातनं हत्ती येऊ शकेल का? मग आपल्या पेशी जर एका सुईच्या टोकावर 33,000 पेशी तर प्रत्येक पेशीला दरवाजा. आपल्या 50% पेशी डिहायड्रेटेड आहेत सुद्धा. आपण जे सध्या पाणी पितोय ना हे
सायन्स सांगते फक्त 12% पेशींमध्ये शोषलं जातंय पाण्याचा मात्रा, उरलेलं 88% किडनीवर दाब आहे फक्त हे पाणी. आता आपण चेक करू खरंच, तुम्हाला ते वाटेल मी सांगतोय ते खरं आहे की खोटं आहे. मला फक्त तुमचा एक मसाल्याचा डबा आणा, जिरं आणि हळद त्याच्यामध्ये असेल ते आणा इकडे. मसाल्याचा डबा धुतला असा, जिरे आणि हळद आणू ना. हा, जिरे आणि हळद इकडे बघा. ही गोळी आता एवढी चिटकली त्या ग्लासला, तुमच्या किडनीला किती चिटकत असणार आहे बघा ना. भयंकर परिस्थिती. अशा गोळ्या आपण किती खातोय. इकडे आपल्याला इकडे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे पदार्थ आहे ना खूप मिरॅकल क्वालिटीचे, अगदी कॅन्सर सुद्धा त्याने बरा होऊ शकतो. आपण तर आपले पूर्वज सुद्धा यांनीच भाज्या बनवत होते. याच्यामध्ये जिरे कालही तेच होते, आजही तेच आहे. हळद सुद्धा कालही तीच होते, आजही तीच आहे. तरी सुद्धा आपल्या घरातले आजार काही बाहेर जात नाही. आता त्याचं कारण इतक्या क्विकमध्ये कळेल तुम्हाला. आता आपण याच्यामध्ये बनवतोय स्वयंपाक, बरोबर. याच्यामध्ये आपण फोडणी दिली, भाजी बनवली, काय बनवलं, काढा केला, काय करायचं असेल ते आपण याच्यामध्ये केलं. इकडे आपण जिवंत पाण्यामध्ये दुसरीकडे स्वयंपाक बनवतोय. दोन्हींमध्ये बदल दिसतोय तुम्हाला. किती सेकंदामध्ये, एकाच सेकंदामध्ये पाणी इतकं जाड आणि जड आहे, मेलेलं आहे, ते जिऱ्याच्या छिद्रांमध्ये सुद्धा शिरू शकत नाही. तेव्हा ते आपल्याला डोळ्यांना न दिसणार. आपल्याला पेशी तर मायक्रोस्कोपमध्ये बघायला लागतं. ते प्रत्येक पेशीला दरवाजे, जे जाड पाणी ज्या जिऱ्याच्या छिद्रांमध्ये शिरू शकत नाही ते आपल्या पेशींमध्ये कधी पोहोचणार. म्हणून आपल्या डोळ्यांमध्ये 95% पाणी. आपल्या डोळ्याच्या मेगापिक्सेल इतका कॅमेरा सुद्धा अजून शास्त्रज्ञांना बनवता आला नाही. त्याच्यात जर 95% पाणी, 95% जाड पाणी आपल्या डोळ्यांपर्यंत जात आहे का 95%? म्हणून इकडे जे एक सायंटिस्ट आहे त्यांनी तर पूर्ण पाण्यावरच पुस्तक बनवलेलं आहे. ते सांगतात यू आर नॉट सिक, तुम्ही आजारी नाहीचे कधी, यू आर थर्स्टी. तुम्ही आतृप्ता, तुमच्या प्रत्येक ऑर्गनमध्ये 76, 86, 95, 98 इतक्या प्रमाणात पाणी आहे, पण तुमचे ऑर्गन आतृप्तच राहत आहे. यू आर थर्स्टी, तुम्ही काय आतृप्तच आहात, कारण तुमच्या बॉडीमध्ये पॅनिट्रेशन होईल असं पाणी जातच नाही. इतकं जाड पाणी आपण पितोय ना, ते त्या पेशींमध्ये पॅनिट्रेटच होत नाही. मग तुम्ही जे आता तुम्ही म्हणता की काजू खातोय, बदाम खातोय, सगळं खातोय, मग नळाचं पाणी याच्यापर्यंत जाणार कधी? नळाचं पाणी विषयी असेल मग, आपलं टाकीचं पाणी. आता इकडे बघा, आता जिरे तरी थोडेसे जाड आहेत. इकडे आपण काय करूया, हळद तर पूर्ण आपण भुकटी केलेली, बरोबर. हळद आपण का खातो? हळदीमध्ये काय गुणधर्म आहे? अँटीऑक्सिडंट खूप प्रमाणात असतात, बरोबर. म्हणजे जे व्हायरलचे सगळे आजार आहेत त्याला रोखण्यासाठी हळद मदत करते. कोरोनामध्ये एवढे काढे पिले ते कोरोना जाण्यासाठी, त्याने उलट पाईल्स आणि मूळव्याध झाले लोकांना. हळद गरम सुद्धा असते, विशिष्ट मात्रापर्यंतच पिले गेले पाहिजे. आता याच्यामध्ये कितीही काढे केले, हळदीचा कलर कुठला असतो? पिवळा असतो, आहे की नाही. ओली हळद पाहिली का तुम्ही कधी? ओली हळद जर उभी कापली ना तर तिचा कलर कुठला येतो? मध्ये लाल येतो. आणि ओरिजिनल कुंकू सुद्धा जे आहे ना, पूर्वीच्या बाया वापरत, आता तर केमिकली निघाले, ते सांगू शकत नाही कोणतं कसं आहे ते कुंकू सुद्धा हळदीपासूनच बनलेलं असतं. कुंकू ज्या वेळेस बनतं ना, हळदीचंच पुढचं रूप आहे ते. आणि अँटीबॅक्टेरियल आहे, बॅक्टेरियल सुद्धा मारते. म्हणून जखम झाल्यावर पूर्वी आजी वगैरे ते हळदच लावायच्या लगेच. अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल आहे, सगळे गुणधर्म हळदीमध्ये आहे. अँटी कॅन्सर सुद्धा आहे. कर्क्युमिन नावाचे घटक असतो हळदीमध्ये. ओली हळद उभी कापली, तो लाल लाल जो दिसतो तो कर्क्युमिन असतो जिवंत हळदीमध्ये. तर आता याच्यामध्ये डेड वॉटरमध्ये टाकली आणि इकडे तुमच्या घरात जर जिवंत पाणी असेल, मशीन असेल, त्याच्यामध्ये आपण काढा करा, त्याच्यामध्ये स्वयंपाक बनवा. काही सेकंदात हळदीला मूळ गुणधर्मामध्ये आणले, जिवंत झाली आता हळद. जी आपण ताजी उपटली ना हळद, त्याच्यामध्ये कर्क्युमिन असतो जो कॅन्सर बाहेर काढणारा. मग आपण म्हणतो हळद सर्वात जास्त भारतात पिकवली जाते, खाल्ली जाते, भारताकडे पेटंट आहे. तरी जगात 1 नंबरला कॅन्सरच्या बाबतीत भारत चाललाय सध्या. त्या हळदीचा दोष नाही, त्याची संगत सध्या चुकलेली. आपल्या कुटुंबामध्ये सध्या जिवंत पाण्याचा स्रोतच नाही. 70% जो वाटा पाण्याचा आहे सगळं त्या पाण्यावर आहे. आता याच्यात कितीही काढे करून पिले, पाईल्स सोडून दुसरं काहीच होणार नाही याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये जर काढे करून आता मुलांना जर दिले ना, जिवंत काढा झाला. हळदीमध्ये जेवढेही गुणधर्म आहे सगळे याच्यात ॲक्टिव्ह आहे. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, अँटी कॅन्सर गुणधर्म आहे, सगळे गुणधर्म याच्यामध्ये. याच्यात जर तुम्ही पिणार ना, आता याचा काढा घ्या, एक गोट, वाटलं अजून थोडं पाणी टाक त्याच्यामध्ये.
आता जिवंत झाला तो. बरं का, त्याला याच्यात त्याला गोळ टाकून द्यायचं, त्याचा कफ पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल. त्यांना देतो दे मला. गुणधर्म त्यांनी हे केलं बा असं. चुना आहे तुमच्याकडे? द्या बरं चुना. फ्रीजमध्ये बघ. चुना म्हणजे काय असतं? कॅल्शियम असतं ना. 100% कॅल्शियम, त्यात दुसरं काहीच नसतं. चुना म्हणजेच कॅल्शियम असतं, फक्त त्याचं तेच आहे. परत ज्याच्याबरोबर आपण मळून खातो ना त्याची ती संगत चुकलेली म्हणून चुना म्हणलं की आपल्याला हसू येतं. पण चुना फक्त कॅल्शियम आहे. मोठमोठे गायक लोक सुद्धा त्या पानाबरोबर चुना लावून खातात ते पान. चुना म्हणजे कॅल्शियम असतं. आता ज्या वेळेस आपण याच्यामध्ये चुना टाकणार ना काय होतं बघा. वरचे याचे त्याला वरचे कपडे त्याला 2 ग्लास काढ बरं याच्यात. 2 ग्लास काढ. एकच काढ. आता इकडे आपण पाण्याला जे जीवन का म्हणतो, कारण पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, अँटीऑक्सिडंट सगळे गुणधर्म म्हणूनच पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. आता इकडे आपण काय करतोय, कॅल्शियम वरून टाकू याच्यामध्ये, बरोबर. ते राहिलं तरी झालं असतं हलवायला थोडं. जसं आता याचे ते कॅल्शियम डायल्यूट होईल ना तसं याचा रंग परत त्याच्यासारखा पूर्ण लाल होईल. याच्यामध्ये मग लोकांचे कंबरदुखी, पाठदुखी, मणकेदुखी का थांबते 4-5 महिन्यामध्ये? जसं आपण नॅचरली पाणी पितो ना, पाण्यामधूनच कॅल्शियम भेटायला सुरुवात होते आपल्या बॉडीला. मग इकडे आपल्याला वेगळं काही कॅल्शियमचं टॅबलेट किंवा कॅल्शियमचं काही वेगळं खाण्याची गरज पडत नाही. इकडे आपल्याला बाहेरून कॅल्शियम टाकावं लागलं. इकडे ऑलरेडी या पाण्यामध्ये सगळे कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, अँटीऑक्सिडंट आहे. इकडे टाकल्या हळदीचा सुद्धा गुणधर्म पूर्ण जिवंत केला आणि कॅल्शियमचं सुद्धा काम त्यांनी लगेच करून टाकलं. इकडे याला आपल्याला बाहेरनं द्यावं लागलं, तेव्हा त्याच्यामध्ये ते इकडे एक शेवटचा प्रयोग फक्त राहिला आहे. ते एक ग्लास आता पाण्याचं तर बघितलं आपण. आपण भोजनामध्ये तेल जे वापरतो ना तेलाचा सुद्धा इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. सध्या ब्लॉकेजेस, अटॅक, अँजिओप्लास्टी या सगळ्या गोष्टी करण्यामागे या भाऊंचं सर्वात जास्त वाटत आहे की नाही. शरीराचा मित्र पण याला आपण म्हणतो, कारण शरीराला जी ऊर्जा लागते, स्निग्ध लागतं, ते याच्यातून भेटतात आपल्या बॉडीला. किंवा जे जसं गाडीला आपण ऑइल टाकतो किंवा ते सगळं वंगण वगैरे म्हणतो आपण गाड्यांना ते टाकतो, तसं आपल्या सगळ्या ऑर्गनची मुवमेंट होण्यासाठी ऑइलची गरज आहे. आता ऑइलमध्ये आपण स्वयंपाक बनवतो. इकडे सुद्धा एक फॅमिली बनवते आहे, इकडे सुद्धा दुसऱ्या फॅमिली सुद्धा ऑइल खाते. आणि साध्या पाण्यामध्ये जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो ना तर आपलं साधं ठरलेलं आहे. ज्यावेळेस आपण पाणी तेलामध्ये टाकतो तर तेल कुठे तरंगतं, वरच्या बाजूला तरंगतं. ओके. आणि तेलाचा गुणधर्मच आहे की वरच्या बाजूला तरंगणं. मग आपल्या बॉडीमध्ये जरी गेलं ना, किडनी काही प्रमाणामध्ये तेलाचा अंश बाहेर टाकते उत्सर्जनावाटे. युरिनला जाणार, आपण टॉयलेटला सकाळी जाणार, किडनीचं कामच आहे जेवढे शरीराला आवश्यक आहे तेवढं ठेवणे, बाकीचं सगळं शरीराच्या बाहेर टाकणे. पण काही अंश किडनी काय करत राहते, परत त्याला इकडे रक्तामध्ये पाठवून देते. परत रक्तामध्ये ते वर्षानुवर्ष फिरत राहतं ते. आणि तिकडे आपल्याला काय व्हायला सुरुवात होते, ब्लॉकेजेस व्हायला सुरुवात होते, कोलेस्टेरॉल साठतं. मग धमन्यांचा आकार हळूहळू जसा कमी होतो तिकडे त्या सर्व गांगुलीला सुद्धा कळलं नाही. तो इकडे 12-12 तास व्यायाम करायचा, त्याची सुद्धा अँजिओप्लास्टी करावी लागली. त्याच्या शरीरात सुद्धा ब्लॉकेजेस आढळले. तो फॉर्च्यूनची जाहिरात करायची तेलाची. कंपनीने त्याला काढून टाकलं, बाबा तुझ्या शरीरात ब्लॉकेज झाले, तू काय फॉर्च्यूनची जाहिरात करशील. इकडे साहजिक आहे, आपण शरीरामध्ये जे तेल खातोय दिवसेंदिवस काही प्रमाणात किडनी बाहेर टाकते, पण याच्यापेक्षा आपल्या धामण्यांमध्ये वेगळी परिस्थिती नाही. भगवंताने बाहेर बघायला आपल्याला डोळे दिले, पण आतमध्ये जर CCTV दिले असते ना तर आपण सगळ्यात जास्त भगवंताला म्हटलं असं, द्यावा हे शरीरच सगळ्यात जास्त करोडपती माझे. बाकी फ्लॅट या सगळ्या गोष्टी तर होत राहणार आहे. एका ऑर्गनची सुद्धा किंमत नाही. आपण आयुष्यामध्ये जेवढं काही कमवतो ना, एका अवयवा एवढी सुद्धा किंमत आपण कमवू शकत नाही. आता तुम्हाला जर म्हटलं तुमचा डोळा द्या, तुम्ही द्याल का? त्याची किंमत देतो ना मी, 1 कोटी देतो, 2 कोटी देतो, नाही देऊ शकणार.
कारण तो फुकट भेटलेला आहे, भगवंताने दिलाय. त्याची किंमत कधी? ज्यावेळेस आपल्याला किडनी डॉक्टर सांगतो ना आता ट्रान्सप्लांट करावं लागेल, 22 लाख खर्च आहे, त्यावेळेस मग त्या किडनीची किंमत कळते. ती किडनी सुद्धा किती दिवस? 4 ते 8 वर्ष टिकते. कारण भगवंताने दिलेले जे सगळे अवयव तेच आपल्या बॉडीला मानवतात. बाकी दुसऱ्याचा, भावाचा टाका, बहिणीचा टाका, कोणाचाही टाका, त्याचं इन्फेक्शन आपल्या बॉडीला होतं, काहीच सुट होत नाही. पूर्ण डीएनए चेंज होतो. बोन मॅरो जेव्हा करतात ना त्याचं तर पूर्ण एक थेंब सुद्धा ते बॉडीमध्ये राहू देत नाही, पूर्ण दुसऱ्याचं ट्रान्सप्लांट करावं लागतं. त्याचं पूर्ण नेचरच चेंज होऊन जातं समोरच्याचं. किडनी सुद्धा ट्रान्सप्लांट करतो ना त्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला गोळ्या दिल्या जातात, 12-12, 14-14 हजाराच्या महिन्याला गोळ्या दिल्या जातात. तेव्हा ती किडनी त्याच्या शरीरामध्ये काम करते. मग 8 वर्ष झाली की परत डॉक्टर सांगतो बाबा आता तुला परत तुला चेंज करावं लागेल. भगवंताने हे शरीर दिलंय ना, हे हजारो करोड किमतीचं शरीर आहे. त्याची किंमत तेव्हाच कळते ज्यावेळेस ते डॉक्टर समोर आपण ते याच्यावर जातो. आता इकडे डॉक्टर एक प्रमोद नागर आहेत, कोटा राजस्थानचे. जगामधले 10 टॉपचे जेवढे हार्ट सर्जन आहेत का, ओपन हार्ट सर्जन, हृदय बाजूला काढतात, पूर्ण ओपन हार्ट सर्जरी करतात, तर टॉप 10 मधले डॉक्टर आहेत डॉक्टर प्रमोद नागर. तर डॉक्टर प्रमोद नागर सध्या काय करताय माहिती आहे का, त्यांच्याकडे जेवढे येणारे पेशंट आहेत का त्या पेशंट मधले 50% पेशंट या पाण्याने ते कव्हर करताय आधी, बरोबर. ये कैंगन वाटर यूजर भी आप है और किस तरीके से कैंगन वाटर हार्ड इको फ्रेंडली इस वजह जनता को बताएं. नमस्कार, मैं डॉक्टर प्रमोद नागर, हार्ट सर्जन, कोटा राजस्थान से. मैं पिछले 1 साल से कैंगन यूज कर रहा हूँ और यूज करने का कारण ये है कि आज की डेट में मैं देखता हूँ कि कितने मरीज हैं 30-35 साल की उम्र में अचानक ये दुनिया हार्ट अटैक से छोड़ देते हैं. बहुत सारे डॉक्टर्स भी इसका शिकार हुए हैं. तो अगर हमारे जीवन में कुछ ऐसा मिल सकता है जो हमें इस चीज से मुक्ति दिला सके, क्योंकि कैंगन वाटर पे इतनी रिसर्च हो चुकी है, इस पानी को पीने वाले आदमी के कोलेस्ट्रॉल बैलेंस हो जाता है, धीरे धीरे उसकी आर्टरीज भी क्लीन हो जाती है, बॉडी को डिटॉक्स कर देता है ये पानी. तो इस तरीके से हमारे शरीर में बहुत सारे बदलाव लाता है. इसके अलावा जब ये पानी हमारे शरीर में जाता है तो हमारे सेल्स को चार्ज करता है, जिससे अचानक से क्लॉटिंग नहीं हो सके. तो जब ये सारे बेनिफिट मैंने इस पानी के देखे तो मुझे लगा कि मेरे जीवन में होना चाहिए, ताकि अचानक किसी भी तरह का हादसा मेरे परिवार को नहीं. तो आता खरंच रक्त पातळ होतं की लगेच पाणी पिल्या पिल्या क्लोटिंग होत नाही, डॉक्टर सांगतात. अटॅक येऊ शकत नाही. आपल्या जर रक्ताची क्लोटिंग झाली नाही तर अटॅक येऊ शकणार नाही. आता सर्वात आधी ते ब्लॉकेजेस काढतात कसे, पाण्याच्या माध्यमातून, कॅंगन वॉटरच्या माध्यमातून. इकडे आपल्या घरामध्ये पाणी आहे, कुठे आहे याच्यामध्ये तेल? इकडे तर पूर्ण आपल्या बॉडीमध्ये धमन्यांमध्ये तेल साठतं. मग जागतिक लेवलचे सायंटिस्ट सांगतात, हार्ट सर्जन सांगतात की कॅंगन पाणी जर आपल्या शरीरामध्ये जात असणार आहे तर तुमच्या धमन्यांमध्ये जेवढे काही तेलाचा मात्रा जो साठलेली आहे, तेलाची मात्रा, ते पूर्ण आपल्या धमन्यांना, पेशींना क्लीन करतं, पेशींचे दरवाजे ओपन करतं. म्हणून आपली बॉडी पूर्ण टॉक्झिन्स बाहेर टाकायला, आपल्या पेशी परत नवीन होतात, पूर्ण चार्ज होतात, मायनस करंट त्याला जातो, परत पेशी सगळं मागतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, इन्सुलिन मुक्त पेशंट का होतात त्या पाण्याने. पेशींभोवतीचा पूर्ण तो लेअर जो आहे त्याला तो निघतो, पेशींचे दरवाजे परत रिकामे होतात, मोकळे होतात आणि पेशी परत मागायला सुरुवात करतात, आम्हाला सगळं द्या आता, ते इन्सुलिन असेल काय असेल, परत आपलं शरीर इन्सुलिन बनवायला सुरुवात करतं. नॅचरली जो डायबिटीज आहे तो रिकवर होतो. पूर्ण रिकवर म्हणजे पूर्ण जातो का मुळापासून? डायबिटीजचे खूप पेशंट आहे आता इतर स्टेटसला बघत राहतात. डॉक्टर प्रमोद त्रिपाठी आहे, इंटरनॅशनल लेवलचे डायबिटोलॉजिस्ट आहे, पुण्याचे आहे, तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता, खूप जबरदस्त डिग्री आहे. खास डायबिटिक्स को ट्रीट करता हूँ और मैंने देखा है कि बिना किसी दवाई दिए अब तक 2000 डायबिटिक्स जिसमें से 500 इंसुलिन मुक्त है और 1500 दवाइयों से मुक्त है. इन सब में जब अल्कलिनिटी बढ़ी है तो बीमारी को उन्होंने भगाया है. और बहुत बार ऐसा होता है कि डायबिटिक सिर्फ डायबिटीज लेके नहीं आता है, उसके साथ हार्ट अटैक भी लेके आता है, उसके साथ ब्लड प्रेशर भी लेके आता है, उसके साथ थायराइड भी लेके आता है. तो ये जो अभी की जीवन शैली है उसके अंदर एसिड को भगाना और अल्कलाइन वाटर जो आयनाइज्ड हो, मतलब उसके अंदर नेगेटिव ओवरपिक आ जाता है, मतलब उसके अंदर इलेक्ट्रॉन्स होते हैं, फ्री इलेक्ट्रॉन्स जो एंटीऑक्सीडेंट का काम करते हैं, अगर वो यूज करने लग जाए तो ये सब भागना बहुत ही आसान हो जाता है. अब तक मैंने खुद देखा है कि 500 लोगों का इंसुलिन पूरा बंद है
1500 से भी ज़्यादा लोगों की दवाई पूरी बंद है और शुगर लेवल बिल्कुल नॉर्मल है और बहुत लोगों की अभी ग्लूकोज टॉलरेंस टेस्ट भी नॉर्मल आ चुकी है। तो दवाइयाँ भागती है, शरीर नया बनता है अगर अल्कलाइन हो तो। बरेचसे व्हिडिओ आहेत आपल्याकडं पूर्ण रक्ताचं, पण त्याच्यामध्ये टेस्टिंग वगैरे केल्यानंतर रक्त कसं पेशी मोकळ्या होतात, पातळ होतात, रक्त फ्लो व्हायला होतं, सगळं आहे इकडे. ज्याच्यामध्ये आपण जे केलं ना दुधासारखं झालं, हा काही जादूचा प्रयोग नाही, याला सायन्समध्ये इमल्सिफिकेशन म्हणतात. म्हणजे दुसऱ्या जसं पाणी H2O बनलेलं आहे, त्याचा क्लस्टर H2O असतो, तसं तेलाचं सुद्धा मॉलिक्युल आहे स्वतःचं. या पाण्याने इतकं मायक्रो क्लस्टर अल्कलाइन आहे, ते तेलाच्या मॉलिक्युलमध्ये शिरलं, त्याला तोडलं, फोडलं आणि आपल्यात सामावून घेतलं. त्याला इमल्सिफिकेशन प्रोसेस म्हणतात. हे शरीरात ज्यावेळेस जातं ना, जेवढे तेलाचं आवरण आहे तुमचं, कोलेस्टेरॉल असेल, ब्लॉकेजेस असेल किंवा जे काही असेल, बॅड कोलेस्टेरॉल आहे, शरीरातली अतिरिक्त चरबी आहे, त्याला ते वितळवण्याचं काम करतं ते. म्हणून ते इमल्सिफायर म्हणतात त्या पाण्याला. आता तिकडे बघा आपण ते जे भिजत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे. घेतली हा टोमॅटो आणि कांदा आपण केंगण पाण्यामध्ये ठेवलेला होता, जिवंत पाण्यात ठेवला, बरोबर. हे पाणी तेलाला सुद्धा इमल्सिफाय करतं. जेवढे पेस्टिसाईड तुमचे आहे ना, ऑइल बेस्ड, सगळे पेस्टिसाईड काढण्याचं काम हे करतं. जगातली एकमेव टेक्नॉलॉजी. आता ऑर्गॅनिक तर कोणी शेती करूच शकत नाही, बरोबर. ऑर्गॅनिक शेती जर एकाने करण्याचा प्रयत्न केला, आजूबाजूचे सगळे किडे त्याच्यावर येऊन बसते. इकडे बघा तुमच्या कोथिंबीरीमध्ये आता वास बघा, ही पूर्ण डेड झालेली होती, मागे सडलेली होती. हिला याच्यात पाणी काढून घ्या, हातावर झटकून त्यांना वास घ्यायला. हिच्यासोबतची दुसरी असेल तिथं वास घ्या. फक्त पूर्ण कुबट आणि मेलेला वास आहे ना, ती आता जिवंत झाली. ते शेतातून उपटतो ना आपण. आता इकडे साध्या पाण्यामध्ये तुम्ही भाजीपाला धुताय, बनवताय, काय करताय, काय निघालं याच्यामध्ये? साधं टोमॅटोचं किंवा त्या कांद्याचं टर्फल सुद्धा त्याचा वास घ्या ना. आधीच्या यायचं तुम्ही पूर्ण डेड आणि सडलेला वास आहे ना, आता हिचा वास घ्या तुम्ही. हिला पूर्ण जिवंत केलं. ही पाण्यामध्ये तुम्ही आपल्या केंगण पाण्यामध्ये ठेवून जर पिणार, क्रिटॅनिन किती वाढलेलं असू द्या कोणाचं, याचं जर ज्यूस करून पिणार आहे कोथिंबीरीचं, क्रिटॅनिन 12, 14 आपण एक वर आणलेले आहे 15, 20 दिवसामध्ये. तर याचे बरेचसे उपयोग आहेत, ते नंतर आपण सांगत चालतो. आता हे बघा, कांद्याचा टर्पल सुद्धा धुतलं नाही. पेस्टिसाईड कधी काढणार आहे पाणी? ओके. इकडं प्रत्येक जे भाजीपाला बनवणार, कोबी, फ्लावर, टोमॅटो, कांदा 10 मिनिट भिजत ठेवायचं स्वयंपाक करण्यापूर्वी. सकाळी उठल्या बाउलमध्ये पूर्ण पेस्टिसाईड काढायचं. आता जे प्रमोद नागर आहेत ना, त्यांचे खूप व्हिडिओ आहेत बघा यूट्यूबला तुम्ही. ते पूर्ण सांगतात की हे किती डेंजर आहे. लोकांना याने मुलं होत नाही, इतकं पेस्टिसाईड आपण सध्या सगळीकडे छिडकलं जात आहे. जगात कॅन्सर जो होतोय ना, त्याच्यात सर्वात महत्त्वाचा वाटा आहे पेस्टिसाईडचा. आता हे जर प्यायला दिलं तर पिऊ शकतात का मुलं? नाही पिऊ शकणार. आपण तर दररोज त्यांना खानपानमध्ये दररोज देतोय. एक कांद्यात आणि एक टोमॅटो तेवढं निघलं. आपण किती भाजीपाल्यामध्ये दररोज मुलांना खायला देतोय. आता भगवंतांनी जर सर्वात जास्त बुद्धी तर मानवाला दिली. प्रत्येक पिढीमध्ये 10 वर्षांनी आयुष्य कमी होतंय मानवाचं. तिकडे हत्ती, वाघ, 150-200 वर्ष तेव्हाही जगत होते 10 पिढ्यांपूर्वी. आजही तितके जगतात. ते वाहतं पाणी पितात, जिवंत पाणी पितात. तिकडे नैसर्गिक सगळं फळं फुलं खात आहेत. आपण तर टेक्नॉलॉजी भरपूर शोधली, रोबोट शोधला, चंद्रावर गेलो, पण आपलं आयुष्यच आपण वाढवू शकत नाही. उलट ते दर जनगणनेमध्ये 10 वर्षांनी कमी होतोय आपलं आयुष्य. आपण मुलांना नाही सायलेंट पॉइझन दररोज देतोय. तिकडे ते टोमॅटोवर मारल्यानंतर मागं आळ्या लगेच मरून पडतात. भगवंतांनी थोडी प्रतिकार क्षमता बरी दिली, आपण हळूहळू मरतोय. वेगळी परिस्थिती काहीच नाही. हे जर आपल्या आहारामध्ये दररोज चाललंय ना. आता इकडे ऑर्गॅनिक तर पूर्ण झालेलंच आहे, बरोबर. आता याला पूर्ण मुळ्या फुटतील सकाळपर्यंत. जर तुम्ही ठेवलं जिवंत झाला तो कांदा. पूर्ण जसं शेतामध्ये होता का त्या टाईपचा तो कांदा झाला आहे. शेंगदाणे सुद्धा याच्यामध्ये जर 10 मिनिट भिजत ठेवले ना, तर पूर्ण जिवंत होतं ते. जसे आपण शेतातून वल्या शेंगा उपटतो ना, ती टेस्ट त्याची त्याला लागते पूर्ण. तर ते फर्टिलायझर तर निघतंच ते. आता याच्यामध्ये आपण करंट चेक केला होता. वजा करंट म्हणजे आपल्या बॉडीला आहे. आता टोमॅटोचा करंट चेक करू. आता तर आपण तुम्ही साध्या पाण्यामध्ये याला धुतलेलं आहे, समजा वॉश केलं, याची भाजी बनवताय तुम्ही. किती आहे याचं करंट? 223 प्लस. समोर काही साईन नाही म्हणजे ते प्लस मध्ये आहे, बरोबर. याला फोड बरं.
पाणी पाणी आता हाच टोमॅटो त्याच्यासोबतचा तो तर पूर्ण मेलेला आहे बघ, याच्यापेक्षा मेलेला आहे, पूर्ण सुरकुतलेला आता. आता त्याला आपण फक्त जिवंत पाण्यामध्ये ठेवलं. काय आहे इकडे त्याला पूर्ण त्याने त्याच्या पूर्ण टोमॅटोमध्ये आता मायनस करंट गेलाय. आणि जेव्हा कोणतीही गोष्ट तुम्ही मायनसमध्ये नेऊन खाल ना, कॅन्सर काय जगातले कोणतेच आजार ते वातावरणामध्ये राहू शकणार नाही. रामचरितमानसमध्ये वर्णन आलेलं आहे, वजा करंटचं कोणतंही खाणार जर तुम्ही खाल तर आजाराच येऊ शकणार नाही आपल्या बॉडीमध्ये, रामचरितमानस सांगतं. बाकी डेमो जवळपास आपला संपलेला आहे. तुमच्या पूर्ण गोष्ट लक्षात आली असेल. बाकी भरपूर मटेरियल आहे डेमोमध्ये. जे काही बोललो मी आता, हे डॉक्टर हिरोमिशिनी आहेत, यांच्याकडं जगातले मोठमोठे डॉक्टर्स एंडोस्कोपी शिकतात, बरोबर. त्यांचं एक आहे द मायक्रो फॅक्टर म्हणून, त्याच्यामध्ये पूर्ण एक द पॉवर ऑफ केंगन वॉटर 3 नंबरला आहे बघा, द पॉवर ऑफ केंगन वॉटर 3 नंबरला पूर्ण एक चॅप्टर दिलेला आहे. त्याच डॉक्टरांचं पुस्तक आहे कॅन्सर, टाईप 2चा डायबिटीज क्युअर करण्यासाठी डाएट अँड, त्याच्यामध्ये पाण्याचं दिलेलं आहे त्यांनी. पहिलाच मुद्दा आहे बघा, ड्रिंकिंग केंगन वॉटर कॅन हेल्प क्युअर ओबेसिटी. अतिस्थूलता किंवा जर स्थूलता तुमच्या बॉडीमध्ये यायला लागली असेल, ॲसिडिक जर आपली बॉडी होत असेल, तर केंगन वॉटर तुमच्या बॉडीला अल्कलाईनकडे नेतं आणि पूर्ण ओबेसिटी ती तुमचं कमी करतं. त्यांचंच एक तिसरं पुस्तक आहे रिव्हर्स एजिंग. आपण आपल्या एजिंगला रिव्हर्ससुद्धा नेऊ शकतो. आपण जर तुम्ही 30चे असाल, 40चे दिसत असाल, तर रिव्हर्स जाऊन आपण 25ला सुद्धा दिसू शकतो. त्याच्यासाठी काय करतं हे काम, इथे खाली बघा, हाऊ ड्रिंकिंग केंगन वॉटर सपोर्ट्स युअर हेल्थ अँड एनर्जी. दिवस रात्र तुमची एनर्जी प्रचंड प्रफुल्लित राहू शकते जर तुम्ही जिवंत पाणी पिता असाल तर. नाहीतर आपल्याला विशिष्ट लेवल झालं की आपले काम करण्याची क्षमताच पूर्ण जाते. भरपूर इंटरनॅशनल लेवलचे सायंटिस्ट आहे, सगळे लोक आहेत. हे चेंज युअर वॉटर पूर्ण पाण्यावरच दिलं आहे. पाणीच सगळ्यात जगात सर्वात महत्त्वाची औषधी त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे त्यांनी. पाणी जर आपलं मिरॅकल असेल तर काय करू शकतं ते. डेमो संपला आहे पूर्ण. तुमच्या काही शंका असतील पाण्याबद्दल किंवा काही मशीनबद्दल तुम्ही विचारू शकता. आता आपल्याच मशीनचं पाणी आहे ज्याने आपण गँग्रीन बरा करतो. पिण्यासाठी हे देतो 9.5 pH 10.5 pH, आणि 2.5 pHचं पाणी जे डॉक्टर ऑपरेट करण्यासाठी त्या कात्री वगैरे ते इक्विपमेंट ज्याच्यामध्ये ठेवतात सॅनिटायझर, ते नॅचरल सॅनिटायझर आपल्याच पाण्यापासून बनतं. त्या मशीनला बटन दिले 250 प्रकारच्या आजारांवर थेरपी. 9.5 pH 7.5 pH, हे 2.5 pHचं पाणी आहे. 11.5 pHचं पण येतं त्याचे पेस्टिसाईड काढण्यासाठी. हे 2.5 pHचं पाणी तुम्हाला किती, आपलं किती लागतं पाणी प्यायला? पिण्यासाठी 9.5 pH 8.5 9.5 सफिशियंट झालं. जर आपल्याला ब्लॉकेजेस वगैरे जर असतील pHचं, आपण 1-2 महिने पिऊ शकतो झोपताना. 2.5 pHचं आहे. दातांचं दुखणं आहे, हिरड्यांमधनं जर रक्त वगैरे येत आहे, तोंडाचा वास येतोय, फक्त याने गुळण्या करायच्या ठीक. तो दात किती दुखणारे असो, हिरड्यांचा प्रॉब्लेम असो, याने गुळण्या करा फक्त. गँग्रीन बरा होतं बरं का. ज्या जखमा डॉक्टरांनी पाय काढायला लावलेला आहे तुम्हाला, टाकतील तुम्हाला, फक्त गार्गलिंग करा, गुळण्या करा. पुढे बघा तुम्ही काय त्याने रिझल्ट बघा. प्यायचं नाही. आपल्याच पाण्यापासून 2.5 pH काढलेले ते मशीन. बाकीचं पाणी बाजूला काढलं त्यांनी. सगळ्यांना गुळणी करायला द्या. याला प्रचंड गरज आहे. याला दररोज गुळण्या करायला द्या तुम्ही. गुळणी कर बाळा, थुकायला जा तिकडे. हा थुकून दे तिकडे, गुळणी कर मस्त पूर्ण. आता साधं पाणी 1 बोट पिऊन घ्या. ते दात पूर्ण शिक्षिक झाले असेल बघा, पूर्ण निघाला तुमच्या दातांवर जेवढं काय असेल ना. आपल्याला घसा जेव्हा दुखतो तेव्हा बेटाडीन लागलं. रिझल्ट दाखवायला वेळ नाही माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला. पूर्ण आडुगडं पडलेलं गँग्रीन आपण या पाण्याने बरं केलंय. 2.5 pHचं पाणी आहे. पूर्ण जखम भरण्याचं काम ते पाणी करतात इकडे. ते जखमेवरती आपल्याला काढून घ्यायचं असेल ना, इन्फेक्शन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन, ते तुम्ही पाणी काढून घ्या. तुम्ही त्याचा वापर करा. 2-4 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण रिझल्ट त्याचा जाणवेल. एका भांड्यामध्ये किंवा डब्या बॉटलमध्ये काढून घ्यायचं पाणी तुम्ही.